हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजे 30 जानेवारीसाठी अनालिसिस करूया. अ, उद्या गुरुवार आहे आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. त्यामुळे उद्या मार्केटमध्ये काय होईल ते आता आपण बघूया. तर उद्या तुम्ही थोडं काळजीपूर्वक ट्रेड करा कारण बजेट खूप जवळ आलंय आणि मार्केट खूप जास्त व्होलाटाईल असणार आहे. उद्या एक्सपायरी पण आहे आणि मार्केट सध्या खूप जास्त पंप डंप केलं जातंय. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक उद्याला ट्रेडिंग करा. ठीक आहे. तुम्ही जर जास्त लॉट घेऊन ट्रेडिंग करत असाल, तर उद्याला थोडी लॉट साइज कमी करा आणि ट्रेडिंग करा. ओके. सो आज मार्केटमध्ये काय झालंय, आज निफ्टीमध्ये फायनली बुल्सनी म्हणजे बायर्सनी बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही. आज मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह बघायला मिळतंय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की अजूनही म्हणजे आपलं संकट टळलंय असं आपण म्हणू नाही शकत. जोपर्यंत 23,426 ही लेव्हल जोपर्यंत मार्केट तोडून वरती सस्टेन होत नाही, तोपर्यंत आपण अजून पण असं प्रेडिक्ट नाही करू शकत, की मार्केट आता कंप्लीटली बुलिश झालंय म्हणून. कारण मार्केटचं एक नेचर असतं, मार्केट कधी पण पडताना स्ट्रेट लाईनमध्ये कधीच पडत नाही. ओके. मार्केट कधी पण ह्या फॉर्मॅटमध्ये पडतं असं. ओके. सो अजून पण आपण असं म्हणू शकत नाही, की मार्केट कंप्लीटली बुलिश झालंय. कारण कदाचित मार्केट असं पण रिएक्ट होऊ शकते असं. असाही पॅटर्न असू शकतोय. मार्केट जोपर्यंत इथपर्यंत जात नाही, 23,426 ची लेव्हल जोपर्यंत मार्केट तोडून वरती सस्टेन करत नाही, तोपर्यंत आपण बुलिश ट्रेंड आहे असं गृहीत धरायचं नाहीये. ओके. सो आज तरी मार्केटमध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मूव्हमेंट बघायला मिळाली आहे. थोडंसं मार्केटची कॅन्डल डेली टाईम फ्रेमवर तरी चांगली वाटत आहे. तर आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया. ओके. सो काल मी काही तुम्हाला लेव्हल्स दिल्या होत्या. सो आजही त्या काम केलेत. तर मी तुम्हाला सांगते आज मार्केटमध्ये काय झालं. आज मार्केट गॅप अप ओपन झालं. त्याच्यानंतर मार्केटने गॅप फिल केला कालच्या मार्केटचा आणि आजचा. ओके. गॅप फिल केला. लगेच मार्केटने सेलर्सना ट्रॅप केलं आणि मार्केट थोडं-थोडं करत वरच्या साइडला मूव्हमेंट करत होतं. अगेन त्याच्यानंतर मार्केटने हा जो ही जी रेंज दिली मी तुम्हाला 23,090 आणि 23,137 हे 2 इम्पोर्टंट रेंज आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं काल, की या रेंजमध्ये बऱ्याच वेळा मार्केट जे आहे ते टाईमपास करतंय सध्या आणि ही इम्पोर्टंट लेव्हल आहे. काल सुद्धा याच रेंजवरनं मार्केट धडाम अचानक पडलं होतं. ठीक आहे. सो आज आज पण तेच झालं. आज मार्केटने 23,090 चा रेझिस्टन्स तोडला आणि पुन्हा मार्केटने फेक आउट केलं आणि मार्केटने ट्रॅप केलं. सगळ्या बायर्सना ट्रॅप केलं. सगळे बायर्स बाहेर काढले. अगेन मार्केटने इमिडिएटली मार्केट वरच्या साइडला, अप साइडला मूव्ह झालं आणि मार्केटने सेलर्सना पण ट्रॅप केलं. ठीक आहे. बायर, सेलर्स दोघांना अचानक ट्रॅप केलं मार्केटने. आता ह्याच लेव्हलवरून मार्केट का रिव्हर्स झालं? कारण मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की 23,000 ची लेव्हल ही सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. ओके. सो मार्केट जे आहे 23,000 पर्यंतच पडले, पण थोडंफार आणखी खाली आले. इथे त्याने फेक आउट केलंय. इथे जर तुम्ही बघू शकत असाल, तर इथं मार्केटने फेक आउट केलंय आणि मार्केट सेलर्सना सुद्धा ट्रॅप करून अगेन अपसाइडला मूव्हमेंट केलंय मार्केटने. त्याच्यानंतर थोडीफार मूव्हमेंट झाली मार्केटने इथे टाईमपास पण केला. ह्या 23,090 चा सपोर्ट घेतला. अ, 23,137 ची लेव्हल सुद्धा एकदा तोडली, फेक आउट केलं. त्यानंतर पुन्हा बायर्सना ट्रॅप केलं. अगेन इथं 23,090 चा सपोर्ट घेतला आणि मार्केट बऱ्यापैकी ह्याच रेंजमध्ये टाईमपास करत होतं. बऱ्याच वेळा मार्केटनं 23,137 ची लेव्हल तोडून सस्टेन केलंय असं दाखवलं, पण अगेन मार्केटने इथं ट्रॅप केलंय बायर्सना. ठीक आहे. आणि मार्केट जवळपास बंद होण्याच्या वेळी 3 नंतर मार्केटने ॲक्चुअली 23,137 ची लेव्हल तोडली आणि बऱ्यापैकी सस्टेन झाले असं म्हणू शकतो आपण. कारण मार्केट आता 23,137 च्या वरती क्लोज झाले. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की 23,137 ची लेव्हल तोडली, तर मार्केट 23,347 पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. सो आजची बऱ्यापैकी आपण जर म्हटलं तर मार्केटची पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे असं आपण म्हणूया. सो उद्याला काय होईल? तर उद्या पण जर मार्केट बऱ्यापैकी म्हणजे मला तरी असं वाटतं, की मार्केटमध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्हिटी आली आणि आता एक नेक्स्ट वीक बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असू शकतोय. आता बजेटवर पण काही गोष्टी डिपेंड आहेत. पण उद्या सुद्धा बऱ्यापैकी पॉझिटिव्हच मार्केट बघायला मिळू शकतं. पण उद्या मार्केट कुठं ओपन होते, त्यावर पण डिपेंड आहे. उद्या जर मार्केट ह्या रेंजमध्ये कुठं ओपन होत असेल, तर मार्केट 23,090 ला येईल. इथं सपोर्ट घेऊन मार्केट अपसाइडला मूव्ह करू शकते. कारण खाली आता मार्केटच्या इथं कोणीच बायर्स नाहीयेत जे ट्रॅप करायचे राहिलेत किंवा काय असे कुणाचे एस-एल तर सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाहीयेत खालच्या साइडला. कारण इथले एस-एल तर मार्केटने ऑलरेडी घेतले आणि इथं सुद्धा मार्केट ऑलरेडी गॅप फिल वगैरे करून गेले. त्यामुळे मार्केट खालच्या साइडला येण्याचं सध्या तरी काही कारण नाहीये. ओके. सो मला वाटतंय उद्या जर ह्या कुठल्या रेंजमध्ये स्लाइटली गॅप अप, गॅप डाउन जर मार्केट ओपन होत असेल, तर मार्केट इथपर्यंत येऊ शकते. 23,090 चा सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करू शकते. ठीक आहे.
तर 23,347 ही तुमच्यासाठी इम्पोर्टंट लेव्हल असणारच आहे. सो उद्या बघूया की मार्केटमध्ये काय होतंय. उद्यासाठी मी तुम्हाला काही लेव्हल्स देते. तर उद्या निफ्टीसाठी इम्पोर्टंट लेव्हल्स असणार आहेत 23,183, 23,163, त्यानंतर 23,026 आणि 22,976. ह्या उद्यासाठी इम्पोर्टंट लेव्हल्स असणार आहेत. ठीक आहे. उद्या जर मार्केट 23,183 तोडून जर अपसाइडला मूव्ह करत असेल किंवा उद्या मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल, तर ही लेव्हल तोडल्यानंतर पहिलं टार्गेट तुम्ही 23,270 ठेवायचं आहे. नंतर 23,348. अगदीच व्हेरी बुलिश मोमेंट्स यायला लागल्या तर लास्ट टार्गेट तुम्ही 23,426 ठेवू शकता. ठीक आहे. आणि उद्या जर मार्केटने 23,026 चा सपोर्ट तोडला, तर ते 22,976 पर्यंत येऊ शकते आणि 22,976 जर तोडला, तर मग 22,857. ठीक आहे. या उद्या निफ्टीसाठी इम्पोर्टंट लेव्हल्स असणार आहे. सो तुमचं जे काही स्ट्रॅटेजी असेल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता उद्यासाठी. आता बँक निफ्टी सुद्धा डेली टाईम फ्रेमवर बँक निफ्टीने सुद्धा अ, बुलिश मूव्हमेंट दाखवत आहे. एक ग्रीन कॅन्डल दाखवत आहे. बऱ्यापैकी चांगली आहे. पण आज बँक निफ्टीने विशेष असं काहीच मूव्हमेंट केलेली नाही खरं तर. पण मार्केट थोडंसं गॅप अपच ओपन झालंय आणि वरच्या साइडला मूव्हमेंट तर केले बँक निफ्टीने. सो बऱ्यापैकी पॉझिटिव्हच बघायला मिळत आहे. तरी पण बँक निफ्टीसाठी सुद्धा मी एक तुम्हाला रेंज सांगते, की जोपर्यंत बँक निफ्टी हा हाय तोडत नाही 49,552 हा हाय तोडून जोपर्यंत बँक निफ्टी वरती सस्टेन करत नाही, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बुलिश आहे असं प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण जसं मी निफ्टीमध्ये सांगितलं, की मार्केट हे कधी पण एका विशिष्ट पॅटर्नमध्ये पडत असतं कधी पण. त्यामुळे कदाचित मार्केट इथून असं पडू पण शकतंय. म्हणून जोपर्यंत ह्या रेंज तोडत नाही बँक निफ्टी, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण कंप्लीटली बुलिश मार्केट झालंय असं म्हणू शकत नाही. पण किमान बुलिश व्हायला सुरुवात तरी झाली असं आपण बोलू शकतो. जर बजेटमध्ये काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह आपल्याला ऐकायला मिळालं, निर्मलाजींनी काहीतरी पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स दिले, तर कदाचित फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते परत येऊ शकतात आणि पुन्हा मार्केटला चांगली तेजी येऊ शकते. पण सध्या तरी मार्केटमध्ये आपण काळजीपूर्वकच ट्रेडिंग करायचं आहे. या लेव्हल्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे. आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया. सो आज बँक निफ्टीने विशेष असं काहीच मूव्हमेंट केलेलं नाही. बँक निफ्टी गॅप अप ओपन झालंय. त्यानंतर पहिल्याच कॅन्डलनी पडायला सुरुवात केली. आजचा थोडासा गॅप जो होता तो फिल केला. सेम निफ्टीसारखंच बँकने सुद्धा मूव्हमेंट केलंय आणि बँकने सुद्धा असंच केलंय. सेलर्सना ट्रॅप केलंय. नंतर बायर्स, सेलर्स सगळ्यांना ट्रॅप करून नंतर एका रेंजमध्येच राहिले. बँक निफ्टीमध्ये मी काल तुम्हाला विशेष अशा काही रेंज दिल्या नव्हत्या. काल मी सांगितलं होतं तुम्हाला, की 49,244 चा हाय तोडला आणि 48,500 चा लो तोडल्यानंतरच बँक निफ्टीमध्ये तुम्ही बुलिश किंवा बिअरिश होऊ शकता. तर आज बँक निफ्टी कालच्याच रेंजमध्येच त्यानं प्राइस एक्शन केले. त्यामुळे विशेष असं काहीच नाही झालं. 49,000 ची लेव्हल मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की सायकॉलॉजिकल लेव्हल आहे आणि ह्या लेव्हलवर बँक निफ्टीने बराच टाईमपास केला इथं. तर ह्या लेव्हल्स ज्या आहेत सायकॉलॉजिकल लेव्हल्स त्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. सायकॉलॉजिकल लेव्हल्सवरनं नेहमी ट्रॅपिंग होत असते आणि या लेव्हल्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो बँक निफ्टी आज एका रेंजमध्येच प्राइस एक्शन केलंय. त्यामुळे विशेष काही मूव्हमेंट झाल्या नाही. बँक निफ्टीसाठी सुद्धा मी त्याच कालच्याच रेंज तुम्हाला देते, की जोपर्यंत 49,244 चा हाय तोडत नाही आणि 48,500 चा लो तोडत नाही, तोपर्यंत तुम्ही एका रेंजमध्येच बँक निफ्टी सध्या तरी आहे. हाय तोडला तर बुलिश साइडला तुम्ही जाऊ शकता, बायिंग साइडला आणि मग हे कालचीच तुम्हाला मी जी लेव्हल दिली तीच तुम्ही लक्षात ठेवा 49,543 आणि जर लो तोडला 48,500 चा तर मग ह्या खाली तुम्हाला काही सपोर्ट ज्या काल ज्या मी तुम्हाला लेव्हल्स दिलेत त्याच तुम्ही कन्सिडर करायचं आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, परवाच्या परवाच्या मार्केट क्लोजिंगचा आणि कालच्या मार्केटचा जो हा गॅप होता, तो मार्केटनं म्हणजे बँक निफ्टीनं अजून फिल नाही केलेला. सो ही रेंज तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आता काही दिवसांसाठी तरी, की बँक निफ्टी कधी पण हा गॅप फिल करण्यासाठी खालच्या साइडला येऊ शकते. त्यामुळे हा गॅप जर मार्केटने हा जर लो तोडला, आजचा लो मी इथे तुम्हाला मार्क करून देते. 48,755 च्या खाली जर मार्केट उद्याला आलं, तर मात्र बँक निफ्टी हा जो लो आहे सॉरी परवाचं मार्केट क्लोजिंग जे आहे 48,026 इथपर्यंत तरी नक्कीच येऊ शकते. हा गॅप फिल करण्यासाठी. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. उद्यासाठी. ठीक आहे.
सो लेव्हल्स ज्या मी तुम्हाला काल दिलेत त्याच लेव्हल्स असणार आहेत. ही एक 48,755 ची एक लेव्हल तुम्ही मार्क करून घ्या. आणि मी काल जसं म्हटलं तसं 49,000 आणि 48,500 ह्या 2 सायकॉलॉजिकल लेव्हल्स आहेत. 48,500 जर तोडलं, तर डेफिनिटली मार्केट 48,026 पर्यंत येऊ शकते किंवा 48 फेक आउट करण्यासाठी 48,000 पर्यंत सुद्धा येऊ शकते. कारण ही पण सायकॉलॉजिकल लेव्हल आहे 48,000. त्यामुळे फेक आउट करायचं असेल मार्केटला, तर ही रेंज तोडून थोडंसं खाली येऊन 48,000 वरून पुन्हा अपसाइडला मूव्हमेंट करू शकतो. सो बँक निफ्टीसाठी याच लेव्हल असतील. त्या लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं उद्याचं ट्रेड प्लॅन करा. उद्या निफ्टीमध्ये अ, एक्सपायरी आहे. त्या गोष्टीचं सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा आणि बजेट जवळ आल्यामुळे मार्केटमध्ये खूप पंप आणि डंप होत आहे. इथे तुम्ही आज बघितलंच असेल. त्यामुळे लॉट साइज सध्या तरी खूप कमी करूनच तुम्ही ट्रेड करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मी जे काही शिकवते, ज्या काही स्ट्रॅटेजीज सांगते, ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी शिकवत आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजतायत का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटतोय हे मला कमेंट करून सांगा. तुमच्या आणखी काय शंका आहेत? तुम्हाला कोणत्या स्ट्रॅटेजीवर, कोणत्या मार्केट बद्दलच्या कोणत्या पॉइंटवर तुम्हाला व्हिडिओज हवेत, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावर व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि येस, आजच्यासाठी इतकंच. ओके, थँक यू.